सो वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सकाळ सकाळी चहा प्यायचं मस्त पैकी. माझा कप मोकळा ठेवल्या, बाकी सगळ्यांचे कप भरले. मनी लावू बघ चहा शोध मला. मी ही बुरशीच आहे आणि बुरशी चहा प्यायल्या. खाणेरडी कुठली तोंड पण धुतली नाहीस, उठून आल्यास इकडं आल्यास. दात घासून आले दात घासते आहे. काय पण घाटावायच नाही उगाच. दात घासून आल्यास तू खरं सांग. आता इथे मस्त पैकी चहा पिऊया बघा. मस्त दीदी तर आम्हाला हातरून घालून द्यायला बसायला खाली. ती पण बुरशीच आहे अजून. मस्त पैकी खारी चहा खरी अशी घ्यायची. इसमें ऐसा डुबाने का और एक चमच्यानी. येत नाही हिंदी तर कशाला बोला. बुरशी या दोघी पण बुरशी आहेत का नाही. चहा वगैरे त्यांनी प्यायल्यात आणि आम्ही दोघं पण आंघोळ करून बसले. ही बुरशी आहे ही तर पूर्ण. हिने तोंड तेंदर धुतले, त्यानं ते पण धुतली नाही. हिने धुतल्यास तू तोंड. गंडवे लाळ बाई इकडे. तोंड धुतल्या रे तोंड. हा थोबाड तोंड धुतल्या आतलं. ब्रश केल्या ब्रश केल्या ती मग आता तोंड धुतले का म्हणलं होती. होय धुतलंय कारण ती तोंड. गंडवा गंडवी. फक्त अर्धा तास राहिलाय माझ्या रिझल्टला. फक्त अर्धा तास. अर्धा तासानं माझा रिझल्ट आहे. आणि ही अरे 30 तारखेला होता. करवंद खायला आज आहे. कधी जागी झाल्या बाई. 30 तारखेला होता म्हणून मोठंच बोलत्या काय तर. अरे असं कोणतं सांगितलेलं मला 30 तारखेला यानं सांगितलं मम्मीने मला ती शोधास्थानाची कापी सांगितली. आज आहे. लय दळायला काय मग असं माझा व्हिडिओ करा. मी पास झालोय मग पोरग काम करायला. पोरग्याला माहितच नव्हतं रिझल्ट लागला आहे. ते गाणं या वाड्याने मावळणारी जात आमची. लावणार आहेस का काय जिंदगी मेरी पाहून दे गं. नाही, असं गुलाल बिलाल होता काय. मी एकदम पटाकड्या वाजवा. मी चालले आता दळायला आणि आयुष्य सांगतो आज रिझल्ट आहे. माझी फटल्या ना मी चालले दळायला त्याच्यासाठी की जरा स्ट्रेस कमी होईल. त्याने काम करायला पाहिजे. रिझल्ट काय नसते. सो फायनली 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. एक वाजता लागणार होता. तो लागलेला आहे 12 वाजता. मी इथं व्हिडिओ करायला आणि इथे आल्या खास. आणि तो लागलाय 12 वाजता रिझल्ट. आणि मी बाहेर गेलेलो दळायला वगैरे पण गेलतो. तुम्ही बघितला असेल आता व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर आल्यावर पण मी थोडं बाहेर गेलतो. त्यामुळे आत्ता वाजल्यात संध्याकाळचे 8. हाय काय तुझ्या हातात आता. आत्ता वाजल्यात 8. मी 8 वाजता परत होतो व्हिडिओ करायला. मी थोडासा बाहेर गेलो होतो. तर मला 12वीला पडलेले आहेत. मी प्लस मायनस करून सांगवले. मला 70% पडलेले. तर प्लस मायनस करून मी तुम्हाला सांगवले. आणि जनरल आमच्या नवीन गाड्या आणल्या. आणि प्लस मायनस मी करून तुम्हाला सांगवले. मला पडलेले आहेत 12वीला 70%. आणि पहिला पास झालो हे महत्वाचं आहे. कारण की लय टफ गेल्यात पेपर. सगळे पेपर मला लय टफ गेल्यात. मला काय सगळ्या पूर्ण सगळ्यांनाच टफ गेल्यात. आणि यावर्षी टक्केवारी पण खूप जणांना लय कमी आल्या. मला 70% पडल्यास हे मला छान झालं. म्हणजे काय समज पडले. विषय सपला. पास झालो. विषय सपला देता. खूप भारी वाटलं. आणि आमच्या जुन्नूचा काय काल पहिला नंबर आलाय. त्यामुळं काय विषयच नाही. आणि माझं पण आज रिझल्ट लागला. एवढं भारी वाटले ना आता की आता टेन्शन गेलं सगळं. आता फक्त CETचा रिझल्ट लागला आणि अजून एक CET राहिली आपली. एक CET दिला. आता दुसरी CET आहे.
आता ती सेकंड मला वाटतं एक 11 नंतर काहीतरी आहे, 11 का 12 तारखेनंतर आहे याच महिन्यात, मे महिन्यात. फायनली खरं एकदाच 12वीचं टेन्शन गेलं, रिझल्टचं ते सगळं खूप भारी वाटाले.